परमेश्वराने अब्राहामाला 2 मोठे अभिवचन दिले हे तुम्हाला आठवते काय? देवाने प्रथम म्हटले होते, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. देवाने त्याचे वचन राखले. अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब आणि याकोबास 12 पुत्र झाले, ज्यांचे कुटुंब इस्रायलचे 12 वंश झाले. देवाने हे सुद्धा म्हटले होते, तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. देवाने त्याच्या अभिवचनाचा तो भाग सुद्धा राखिला. ह्या विशेष आणि नेहमी बंडखोर राष्ट्राबरोबर कार्य करण्याद्वारे देवाला पृथ्वीवरील सर्व लोकांना हे दाखवायला पाहिजे होते की तो कशा समान आहे आणि पापी लोक त्याच्याजवळ कसे येऊ शकतात. जेव्हा केव्हा देवाने ह्या राष्ट्राचे संरक्षण केले, तो तुम्हाला व मला आशीर्वाद देण्यासाठी त्याच्या योजनेचे संरक्षण करत होता, कारण ह्या राष्ट्राकडूनच संदेष्टीय, पवित्र शास्त्र आणि अभिवचन दिलेला तारणारा येणार होते. देवाची गुप्त योजना ही पुढे जात होती. ख्रिस्तपूर्व 1500च्या आसपास देवाने मोशे, अब्राहामाचा एक वंशज, यास पाचारण केले की त्याचा संदेश टाभावे. मोशेने बायबलची प्रथम 5 पुस्तके लिहिली. देवाने अब्राहामाच्या 3 मिलियन वंशजांना 400 वर्षांच्या गुलामगिरीतून सोडवून मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा मोशेचा उपयोग केला. देवाने स्वतः त्यांना प्रतिकूल रानातून दिवसा दरम्यान मेघस्तंभाद्वारे सावली पुरवून व रात्रीच्या वेळी अग्निस्तंभाद्वारे प्रकाश पुरविण्याद्वारे मार्गदर्शन केले. त्याच्या पराक्रमी हाताद्वारे त्याने लाल समुद्रामधून त्यांच्यासाठी मार्ग उघडा केला होता. त्यांना स्वर्गातून भाकर व खडकातून पाणी दिले आणि त्यांना सिनाय डोंगराकडे आणले होते. तेथे डोंगराच्या पायथ्याशी देवाने लोकांना म्हटले, तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. देवाला पाहिजे होते की ह्या राष्ट्राने पवित्र असावे, त्याच्यासाठी वेगळे केलेले आणि त्यांच्या भोवतालच्या राष्ट्रांपासून भिन्न. परंतु पवित्र असणे ह्याचा काय अर्थ आहे हे लोकांनी समजले नाही. त्यांनी स्वतःला एक असहाय्य पापी असे पाहिले नाही. त्यांनी विचार केला की कसे तरी ते देवाची कृपा प्राप्त करू शकतात. पापाच्या विरोधातील त्याच्या भडकणाऱ्या संताप विषयी त्यांना धडा शिकविण्यासाठी परमेश्वर पृथ्वी हादरवून सोडणाऱ्या ज्वलनशील अग्नी व तुतारीच्या नादद्वारे खाली आला. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगांचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. देवाने आदामाला एक नियम दिला होता. तो ह्या नवीन राष्ट्रास 10 लवकरच देणार होता. राष्ट्रामधील अधिकतर लोकांनी विचार केला की देवाचे लोक असण्यासाठी ते पुरेसे चांगले आहेत, म्हणून देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या. प्रथम सिनाय पर्वतावरून गर्जनेच्या वाणीसह, मग दगडाच्या 2 पाटीवर. चला आपण 10 आज्ञा वाचू. पहिली आज्ञा, माझ्यासमोर तुला अन्य देव नसावेत. दुसरी आज्ञा, तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. तिसरी आज्ञा, तुझा देव परमेश्वर याचे नाम व्यर्थ घेऊ नको. चौथी आज्ञा, शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. पाचवी आज्ञा, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. सहावी आज्ञा, खून करू नको. सातवी आज्ञा, व्यभिचार करू नको. आठवी आज्ञा, चोरी करू नको. नववी आज्ञा, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. 10वी आज्ञा, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीचा अभिलाष करू नको किंवा त्याची कोणतीही वस्तू यांचा अभिलाष करू नको. देवाने मोशेला म्हटले की त्यांनी सर्व 10 नियम पूर्णपणे पाळले पाहिजे. जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून तो आचरणात आणत नाही, तो शापित असो. लोकांनी ह्या 10 आज्ञा ऐकल्यावर त्यांना कसे वाटले म्हणून तुम्ही विचार करता? ते फारच चांगले आहेत असे अजूनही त्यांनी विचार केला असे तुम्हाला वाटते काय? तुमच्याबद्दल काय? देवाच्या परिपूर्ण राज्यात राहण्यासाठी तुम्ही पुरेसे चांगले आहात असे तुम्हाला वाटते काय? 1 नंबरचा नियम पुन्हा वाचा. माझ्या समोर तुला अन्य देव नसावे. तुम्ही देवाला नेहमीच प्रथम ठेवता काय? जर नाही तर तुम्ही त्याचे नियम पाळण्यात चुकला आहात. 5वा नियम वाचा. आपला बाप व आपली आई यांचा मान राख.
जर तुम्ही कधी तुमचे वडील किंवा आईची आज्ञा मोडली आहे तर तुम्ही देवासमोर दोषी आहात. आता 8व्या नियमाकडे पहा. चोरी करू नको. जर तुम्ही कधी काही घेतले आहे जे तुमचे नाही किंवा परीक्षेमध्ये फसवणूक केली आहे तर तुम्ही नियम मोडला आहात. तुम्ही कधी खोटे बोलले काय? मग तुम्ही नियम 9चे पालन केले नाही. शेवटची आज्ञा आपल्याला सांगते की जे इतर कोणाचे आहे त्याची इच्छा करणे सुद्धा चुकीचे आहे. परमेश्वर आपल्या अंतःकरणात पाप पाहतो. आदाम व हव्वेच्या देवाबरोबरील संबंधात बिघाड करण्यास किती पापे लागली? केवळ एक. देवाचे परिपूर्ण प्रमाण हे बदलले नाही. जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. परमेश्वर पवित्र आहे आणि पापाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मृत डुक्करच्या सडलेल्या शरीरासह घरामध्ये एकत्र राहण्यास कोणाला आवडेल? तसेच काय ते देवाला आपल्या पापासारखे आहे. जसे घाण वास येत असलेल्या शरीरावर सुगंधित द्रव्य फवारणे हे खोलीला स्वच्छ करू शकणार नाही, तसेच कितीही धार्मिक प्रयत्न आपली अंतःकरणे स्वच्छ करू शकत नाही. आरशाप्रमाणे जे मला माझ्या तोंडावरील घाण दाखविते, देवाचा नियम माझ्या अंतःकरणातील पाप मला दाखविते. ज्याप्रमाणे आरसा माझे तोंड स्वच्छ करू शकत नाही, तसेच 10 आज्ञा माझे अंतःकरण स्वच्छ करू शकत नाही. नियमशास्त्र पाळण्याद्वारे कोणीही त्याच्या दृष्टीसमोर नीतिमान असे घोषित केला जाणार नाही. त्याऐवजी नियमशास्त्राद्वारे आपण पापासंबंधी अवगत होतो. याची पर्वा नाही की आपण किती चांगले आहोत असा आपण विचार करतो. आपण स्वर्गामध्ये देवाबरोबर राहण्यास पुरेसे चांगले नाही. आपल्याला तारणाऱ्याची गरज आहे. 10 आज्ञांनी नवीन राष्ट्रास बरोबर आणि चूकचे एक स्पष्ट प्रमाण दिले. ही एक चांगली गोष्ट होती. परंतु देवाच्या नियमाने वाईट बातमी सुद्धा आणली. त्याने लोकांना दाखविले की ते मोठ्या संकटात आहेत. त्यांच्या पापांच्या कारणामुळे त्या सर्वांनी मेले पाहिजे आणि देवापासून वेगळे व्हायला पाहिजे. सुवार्ता ही होती की परमेश्वर तरीही कोकरा, बैल, बकरी आणि कबुतराचे वाहिलेले रक्त त्यांची पापे झाकण्यासाठी स्वीकारणार होता. आणि म्हणून त्याच दिवशी जेव्हा देवाने गर्जनेसह त्याच्या 10 आज्ञा दिल्या होत्या, देवाने मोशेला म्हटले, एक वेदी बनव आणि त्यावर तुमचे होमार्पण बलिदान कर. मोशेने त्याचा हात कोकराच्या डोक्यावर ठेवला आहे असे तुम्ही पाहता काय? लोक त्यांचे हात कोकऱ्याकडे नेत आहेत हे तुम्ही पाहता काय? कारण त्यांनी परमेश्वर व क्षमा करण्याच्या त्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवला. त्यांची पापे ही निष्पाप कोकऱ्यावर ठेवण्यात आली. कोकऱ्यास मग वेदीवर जिवंत मारण्यात येईल. वाहणाऱ्या रक्ताने लोकांची पापे झाकली जातील. पुढे त्या प्राण्याचे शरीर जाळून राख करण्यात येईल. राख लोकांना हे दाखवेल की देवाने त्यांच्या पापाबरोबर काय केले आहे. त्यांना क्षमा केली आहे. परंतु पापांच्या क्षमेसाठी प्राण्यांचे रक्त अर्पण करण्याची ही पद्धत देवाला प्रत्यक्षात कशाची आवश्यकता आहे त्याचे केवळ एक चित्र होती. जुन्या पद्धतीमध्ये बलिदाने ही पुन्हा पुन्हा केली जात होती, वर्षानुवर्षे. परंतु जे उपासनेसाठी येत होते त्यांच्यासाठी एक परिपूर्ण शुद्धता पुरविण्यात ते कधीही समर्थ नव्हते. जर ते परिपूर्ण शुद्धता पुरवू शकले असते तर बलिदान करणे हे थांबले असते, कारण उपासक एकदाच शुद्ध केले गेले असते आणि त्यांना दोषी वाटणे हे निघून गेले असते. परंतु केवळ त्याच्या उलट घडले. ती वर्षाची अर्पणे त्यांना वर्षानुवर्षे त्यांच्या पापांची आठवण देत असे, कारण बैलांच्या व बकऱ्यांच्या रक्ताला हे शक्य नाही की पापे पुसून टाकावी. प्राण्यांना देवाच्या स्वरूपात निर्माण केलेले नाही. कोकऱ्याचे मूल्य हे एका मनुष्याच्या मूल्यासमान नाही. ज्याप्रमाणे तुम्ही एका खेळाची कार एका कार विक्रेत्याकडे नेऊ शकत नाही आणि त्यास एका खऱ्या कारसाठी किंमत म्हणून देत नाही, त्याप्रमाणेच कोकऱ्याचे रक्त हे पाप व मृत्यूच्या नियमासाठी आवश्यक मोठी किंमत भरू शकले नाही. एका उत्तम अर्पणाची गरज होती. जेव्हा प्राण्यांचे अर्पण जगाच्या पापाचे कर्ज पुसून टाकू शकले नाही, त्यांनी पापी लोकांना एक जो तसे करू शकतो त्याचे एक चित्र दिले. तारणाऱ्यासाठी जेव्हा समय हा निकट आणि निकट आला होता, परमेश्वराने त्याच्या संदेष्ट्यांना सांगितले की त्यांनी ह्या मशीहा राजाविषयी आणखी अधिक भविष्यवाण्या लिहाव्या. येथे त्या प्राचीन अभिवचनापैकी काही आहेत. कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल. हे बेथलेहेमा एफ्राथा, तरी तुझ मधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्यास अद्भुत, समर्थ देव,
शांतीचा अधिपती म्हणतील, पहा तुमचा देव येईल व तुमचा उद्धार करील. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे. त्यांनी माझे हात पाय विधिले आहे. अभिवचन दिलेला तारणारा येत आहे, परंतु केव्हा आणि तो कोण असेल? या भविष्यवाण्या कशा पूर्ण होतील?